हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे मागे हटलेलं प्रेम. ती अभ्यासात खूप हुशार होती, लहान गावातून आलेली, पण स्वप्न मात्र मोठी पाहणारी. घरची परिस्थिती साधी होती, म्हणून तिच्या आईसाठी तिचा अभ्यास म्हणजेच भविष्याची एकमेव शिदोरी होती. तो मात्र शहरात वाढलेला, समजूतदार, शांत स्वभावाचा. प्रेम करायचं म्हणजे गाजावाजा न करता जपून करायचं असतं, असं त्याचं मत. कॉलेजमध्ये भेट झाली. सुरुवातीला साधी ओळख, मग हळूहळू बोलणं वाढलं. अभ्यासाच्या नोट्स, प्रोजेक्ट्स, कधीकधी चहा आणि नकळत दोघांच्याही मनात एकमेकांसाठी जागा तयार झाली. तो तिला समजून घ्यायचा, तिच्या स्वप्नांबद्दल ऐकायचा, ती त्याच्यासमोर मोकळी व्हायची. प्रेम हळूच वाढत होतं, पण अजून नाव नव्हतं. एक दिवस तिच्या आईने हे सगळं ओळखलं. आवाज न चढवता, गोंधळ न करता तिने त्याला घरी बोलावलं. तो घाबरला होता, पण पळाला नाही. आईने थेट विचारलं, तुला माझी मुलगी आवडते का? तो क्षणभर थांबला. खोटं बोलणं त्याला जमत नव्हतं. हो, पण तिच्या आयुष्यापेक्षा माझं प्रेम मोठं नाही, तो शांतपणे म्हणाला. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मला तिचं प्रेम नको रोखायचंय, पण तिचा अभ्यास बिघडायला नको. तिचं करिअर आधी महत्त्वाचं आहे. तो क्षण आयुष्यभर लक्षात राहील असा होता. त्याने त्या दिवशी एक वचन दिलं, तिचा अभ्यास, तिचं करिअर आधी, मग माझं प्रेम. सगळं ठीक चाललं होतं, पण हळूहळू तिचे मार्क्स घसरू लागले. ती सतत विचारात असायची, अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. कारण प्रेम चुकत होतं म्हणून नाही, तर मन गुंतत चाललं होतं. तो हे सगळं पाहत होता आणि आतून तुटत होता. एक दिवस तिनेच लक्षात आणून दिलं, पूर्वीसारखा बोलत नाहीस, काय झालंय? तो हसला. विषय बदलला. कारण सत्य सांगितलं तर ती थांबली नसती आणि तो तिला थांबवू इच्छित नव्हता. परीक्षेच्या काळात तो स्वतःहून दूर राहू लागला. फोन उचलणं कमी केलं, मेसेजला उशीर केला. तिला वाटलं तो बदलला आहे. तिच्या मनात राग, गैरसमज, दुःख सगळं एकत्र आलं. एक दिवस ती रडत आईजवळ गेली. आई शांतपणे ऐकत राहिली आणि मग म्हणाली, तो तुला सोडून गेला नाही, तो तुला पुढे जाण्यासाठी मागे हटला आहे. त्या दिवशी तिला सगळं समजलं. त्याने दिलेलं वचन, त्याने घेतलेला त्रास आणि त्याचं न बोलता केलेलं प्रेम. परीक्षेत ती उत्तीर्ण झाली, चांगल्या गुणांनी. करिअरची पहिली पायरी पक्की झाली. महिन्यानंतर एका संध्याकाळी त्याच कॉलेजच्या गेटजवळ तो उभा होता. तिच्या हातात मार्कशीट होती, डोळ्यात आत्मविश्वास. तो म्हणाला, आता बोलू शकतो का? ती हसली. आत्ता नाही, आत्ताच. कारण काही प्रेम मिळवण्यासाठी आधी स्वतःला घडवावं लागतं आणि काही माणसं प्रेमासाठी नाही, तर प्रेम वाचवण्यासाठी मागे हटतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.